बघा मंडळी साईज ते क्रॉस केलंय आणि पावसाची एक चितडी पडली नाही रस्त्यावर. पुढे येतोय आपल्या चढायला लागलोय बघा. जर ना पुढे जनता शेरू बाय बरोबर देवरुगा घेऊन ना पावसाची सुरुवात झालेली आहे. देवरुगा गेलोय आणि पाऊस पडूक सुरुवात झाली. ते घाट उतरतोय बघा. ट्रेन चालली आहे. आज जेवायला आहे मटकीची भाजी, वांग्याची भाजी. माझ्या भावाची गाडी त्या दिवशी आपल्याला नडगेवात भेटली होती ना, तीच गाडी ती. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो ना, मी चालले आता मुंबईकडे. आता तुम्ही म्हणशाल अरे गोव्यात गेलोच नाही, गाडी कधी भरून येईलच की काय विषय झालो. मागचे तुम्ही व्हिडिओ बघितला असाल की मी घरा घेऊन थांबले होते, पण गोव्यात खाली करून ना अमोल गेलो. त्याच्यामुळे गोव्यातली व्हिडिओ येईल नाही आपल्या चॅनलवर, कारण शेतीची कामं चालू आहेत. मला 2 दिवस मी थांबतोय घरात. आणि आज रविवार. बर्जरचं माल काहीतरी भरून गेलो हा. चेंबूर खाली हा, काही खाली अजून माका पण माहिती नाही. म्हणजे चेंबूर खाली आहे पण लोकेशन नाही, एक्झॅक्ट लोकेशन माका माहिती नाही. तर बघूया पुढे पुढे. अजून एक गाडी आहे म्हटलं ना, त्या गाडीवाल्याचा नंबर पण देत आपल्या अमोल. आता मी बरोबर आहे आपल्या विजयदुर्ग रस्ते निघालेलो आहे. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. आता आपण निघूया, प्रवास सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपल्या मुंबई गोवा हायवे लागले आता आणि आता वाजले 2:45. पावसाचं वातावरण काय दिसत नाही हा, कारण एकदा ऊन येत पडता, पाऊस पडता. पावसाचा काय खरा दिसत नाही. त्या पावसामुळे ना शेतीची कामं आधी माझी अर्धवट राहिली, कारण लावणी करू पाणीच नाही. म्हटलं आज अमोलाक पाठवणार होते मुंबई, पाणी नाही काय नाही. तर म्हटलं चला आपणच जाऊया, खाली करून भरून येऊया. नंतर मग पाणी जर झाला ते काय हाय, आपण शेती करू शकतो नंतर. तुमच्याकडे पाऊस पडत आहे की नाही ते कमेंट करून सांगा. आमच्याकडे असं पडत आहे बघा. आता पडून गेलो आणि करकरीत ऊन पडलेला, एकदम तापवता. त्यामुळे पावसाचा काय खरा नाही. तर बघूया. अमोलचा ना कॉल लागत नाही हा, कारण तो गेला त्या गाडीत गेलो, तो काहीतरी गेलो असणार गावात, त्यामुळे कॉल लागत नाही. काय कसा काय खय खाली आहे ते विचारणार होत आहे. चेंबूर ॲड्रेस दाखवलेला चेंबूर. चेंबूरमध्ये कुठे नेमका ही बॉम्बे असं काहीतरी इंडस्ट्री म्हणून हा नाव. एवढा आपल्या पण तिकडला माहिती नाही. बघू पुढे. आता आधी आपण चलत राहायचा. काय रात्र पडलेली आहे, आमचं बोलता नंतर लागतं, हा विषय नाही. मजा मस्ती करू, चलत राहूया. आपल्याला डिझेल टाकूचं नाही, म्हणजे थोडा डिझेल टाकून इलो. अर्धी टाकी आहे गाडी, वाटता थोडासा टाकूचा लागत, एक 4-5 हजाराचा. अर्ध्या टाकीत गाडी काय जाणार नाही. बघूया, तोपर्यंत आपण न्यायची. तोपर्यंत काय अमोलचा कॉल पण लागत, ते काय विषय नाही भाऊ. ते काय जास्ती नाही आपल्या का. तर बघूया चला. मंडळी साईज ते क्रॉस केलंय
आणि पावसाची एक शितडी पडली नाही रस्त्यावर. आता हे बघा वारगाव दिलंय आणि पाऊस पडलो म्हणजे पाऊस पडून गेलेलो. आता म्हणजे पावसाचा काय खरा नाही हा. ते पडता नाही ते नाही. असं वाटत पण नाही की पावसाळ्याचे दिवसच, लावणीचे दिवसच, शेती करूचे दिवसच. गाडीवाल्यांना प्रत्येक जण थांबतच आहे अगरबत्ती लावून. ही गाडी थांबली आहे, अगरबत्ती लाव. आपण पण अगरबत्ती लावून येऊया पटापट. आदिष्टी माता तारा मंदिर. हो हो. कोण नसतं जास्त. अगरबत्ती लावली आपण निघूया. पाऊस नाही हा, त्याआधी चांगला. गाडी साईडलाच लागतं जरा. ना पुढे येलोय, घाट उतरलोय आणि आता खारेपटणात पोचतोय. पावसाची ना सुरुवात बघा काय झाली आधी. दिसतो पाऊस होता म्हणजे जे पाऊस लागता ते लागता, नाही ते नाही. काय करू शकतो आपण? आपण तर काय त्याला करू शकत नाही, कारण दिवस त्याचे पडू दे. पाऊस पडू जेव्हा पावसाच्या सीझनला पाऊस नसलो तर काय फायदा. हे बघा ऊन आणि पाऊस. आमच्याकडे ऊन आणि पाऊस बोलायचं लगीन. आता ह्या वेळी जर असा पडू लागला पाऊस तर कसा होणार. गेलो पाऊस. खारेपटणात पोचलाय नाही गेलो, मधीच पाऊस होतो. मित्रांनो पावसाचा काय खरा नाही. मगाशी पाऊस लागलो, आता ह्या ऊन लागता. कडकडाऊन ऊन हा, कडकडाऊन. आता राजापूरचा उतरतोय. आता वाटेक जाताना धबधब्याचा पाणी कितीचा हा तर दाखवूया. हाय बऱ्यापैकी हा, म्हणजे एन्जॉयमेंट करू शकतो आपण. एवढा हा. हे स्पीड ब्रेकर छोटे आहेत पण असे ना गाडी उडताना काय सांगता येत नाही, काय खरा नाही. आता ब्रिजवर बघतो राजापूरच्या. बघूया आपल्या राजापूरचे कोण मित्र भेटतात काय. भेटले तर चाय पाणी करूया राजापुरातच आणि त्यानंतर पुढे आपण जाऊया. चला.
भावांनो राजापूर सोडून पुढे इलोय आपल्या चढायला लागलोय बघा. तर ना पुढे चलता शेरू भाय फोन लावलं ते म्हणता भांबेड होय म्हटला येतोय म्हणजे एक पाऊण तासाचा अंतर मध्ये हे कवर करूया आपण हळूहळू. म्हटलं येतोय तोपर्यंत चलत राहू. मी पाटणा येतोय बघूया संगमेश्वर पासून भेटत हळूहळू जाऊया आपण. आपल्या काय खाय नाही एवढी त्याच्यामुळे आपण काय हळूहळू चलू शकतो. पाऊस तर नाही पाऊस नाही तोपर्यंत ना रनिंग कट करून घेऊया फटाफट. कारण पाऊस पडू लागलो की वायपर चालू झाला ना एकदा की वायता घेता तो पण वायपर तो. आणि नागोठण्याच्या पुढे भरपूर खड्डे पडले आहेत त्याच्यामुळे आता लवकर निघूया म्हणून मी लवकर निघालोय म्हणजे आता पुढे टेन्शन नाही होत. तर बघूया कधी शेरू भेटलो तर शेरू सोबत जाऊया म्हणजे एकमेकांच्या सोबती गेलाव ना काय विषय नाही. मेन म्हणजे काय होता जेवताना लय प्रॉब्लेम होता एकटो असले की. मागवायचं तर काय मागवायचं थाळी मागवली तर ती काय मजा नाही येत. मग भाजी मागवली तर मग ती दोघांका सपूची लागता दोघांका पुरता एकट्याक पुरता त्यामुळे टाकून देऊ पण जीवार येतात. त्यामुळे असं कोणतरी गाडीवर भेटलो जेवला बिल काय 50% दिला शे संपलो. बघूया काही भेटता तो. तर भावांनो वाटोळ म्हणा राईट टर्न मारलोय आणि जो सोसायटीला आहे ना ह्या रस्त्यावर ना चालू लय मजा येते लय म्हणजे लय. गाडी उडणार नाही हल्ला नाही डुलणार नाही एक नंबर. डांबरीकरण टू डांबरीकरण उगाच ते हे करून ठेवला नाही. राज भंडारी हेमंत पाटील होते वाटतं त्यासारखा कोणतरी दिसला साधारण तेच वाटतं. तर हा काय बोलत होतं हे रस्त्यावर ना एक नंबर वाटतं गाडी चालू. सगळं जर मुंबई गोवा हायवे जर डांबरीकरण करतात ना तर एक नंबर वाटला असतं ते नाचफळ. सिमेंटच्या रस्त्यात असा वाटतं की घोडीत बसल्यासारखा वाटतं. चला जाऊया आता कवर. तर मित्रांनो भांबेडला पोचलोय बरोबर 4:08 भांबेडमधून कोण कमेंट करून सांगा हॅशटॅग आपलं भांबेड. गाडी बघ असे भरलं आणि एक नंबर. या अशी कामं पहिले आम्ही करायची गाडी भरूची या लाकडाची गाडी भरणं एक नंबर काम. भरपूर गाडी भरला आम्ही. तर भांबेड क्रॉस तर केलं. पावसाचं अजून पत्तो नाही ऊन लागतं ऊन काय खरं नाही. पावसाळा की उन्हाळा त्यात समजत नाही. कठीण परिस्थिती कठीण. निसर्ग कोपलाय त्याला जबाबदार ना पूर्णपणे आपण आहोत. कसं काय ते तुम्हाला काय सांगूक नको आता सगळ्यांना माहिती आहे. चला बघूया मुनाफ काय अजून भेटलो नाही आपल्याला. मी राजापुरात होते तेव्हा तो आत्ता भांबेडमध्ये होतो म्हणजे मी आता जवळ ना थंय होतो कसं भेटत मला. आणि त्याच्या गाडीत फक्त 1 टन वजन तो भेटणार थोडी ते पण थांबलो होय तर भेटत नाही तर मग काय आपण रनिंग करत राहणार आहोत हा विषय नाही. बैल बघा बैल
एक नंबर एक नंबर मंडळींनो, आता मी बरोबर दाबोळ्यात दिलंय आणि दाबोळ्यात नाही ब्रिजचं काम चालू आहे. एक नंबर ब्रिजचं काम चालू आहे, कारण एवढा मोठा ब्रिज होणारा नाही. आपलं कोल्हापूर रत्नागिरी हायवे पूर्ण काम चालू आहे आणि त्यात या ब्रिजचं काम. बाबा तुझा काय झाला, पाठीपुढे कशा घेतस? हा बघा, असा बारीक बारीक पाऊस पडू लागलेलो, बारीक एकदम. आणि आपलो आता इथून जर लेफ्ट मारलात तर सरळ रत्नागिरीत म्हणजे पालीत जाशाल. आपण राईट मारून साखरप्यात जाऊया. साखरप्यातनं लेफ्ट मारायचो देवरुख. तर कोण कोण आपल्या फॅमिली मेंबरमध्ये दाबोळ्यातले आहेत का? असला तर कमेंट करून सांगा की हॅशटॅग मी दाबोळकर. लावणीचं जो बघा, हे बघा, लावणीचं काम जोरात सुरू आहे प्रत्येक गावात गावात. मित्रांनो, बरोबर देवरुगा घेऊन ना पावसाची सुरुवात झालेली आहे. देवरुगा गेलं आणि पाऊस थोडं सुरुवात झाली आणि तो पण असो नाही जोरदार पावसा. आता जरा काही बरा वाटला, म्हणजे गरम होत होता, जरा थंड थंड वातावरण करून टाकलं पावसाने. पण पाऊस म्हणण्यासारखं थंड नाही. आता जर गेलो ना की परत मजा मागे परत गरम होईल, सुरुवात होईल. काय लागता तो बघा पाऊस, तुफानी पाऊस. पुढे पुढे पाऊस हा म्हणतात. कारण 2-3 गाडी येईल हो समोर ना, आपल्या मित्रपरिवारामधले हो, ते सांगतात की मुंबईत पाऊस हा. म्हटलं ठीक आहे, बघू कसं काय ते. आपल्याला काय, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, आपल्या गाव हवा तर हवा. काहीतरी मस्तपैकी चाय थांबूया. पण पाऊस जाऊ गो तरच थांबतले, नाही तर मी थांबतले. मित्रांनो, बरोबर 5:45 वाजले आणि आपण इथेच आता थांबलेलो नाही. संगमेश्वरात दिले बरोबर. संगमेश्वर ऐसून राईट टर्न मारूया आणि आपल्या मुंबई गोवा हायवे जाऊन पोचूया. भरपूरच गाडी येतात समोर ना. मित्रांनो, संगमेश्वर क्रॉस करून धामणी क्रॉस केलंय. पण अजून काय आपल्या एकदम शिरूबाई भेटलेला नाही आहे. गेला, फोन पण नाही लावले मी. जाऊ देत, तो काही जाता तो जाऊ देत. आपण जराशी चायची तलबी लिहिली आहे माझा. आता जरा काहीतरी स्पेशल चाय पिऊया, तर तरतरी येतली. अजून एक ॲड झाला कोण तर रोनो. बघूया, पहिलं मुन्ना आपला कॉल करते, त्याच्यानंतर पुढचा शेरू कॉल करत आहे, त्यानंतर पुढे. तर मित्रांनो, आता बरोबर चिपळुणात पोचलोय आणि ना मी चाय थांबणार होती. चाय पी थांबणार होतोय. पावसानं अशी हजेरी लावला ना,
बस रे बस, काय विचारू नको. बघा तुम्ही, मी म्हटला चिपळुणात मस्तपैकी कॉफी पिऊया आणि जाऊया. खाली उतरूकच देत नाही. तर आता जय पाऊस थांबत थंय जाऊन टपरी पहिली भेटत ना थंयच थांबणार मी आणि थंयच चाय पिणार पहिली. नुसती लिहिली आता वाजले 7 वाजले गेले म्हणजे 6:51 झाली. म्हणजे बत्ती लावून चाय पण पिऊ, काय हरकत नाही. बघूया आता खंय पाऊस थांबत थंय जाऊया चाय पिऊया. मित्रांनो आता ना पाऊस जरा थांबलो तर पण एक प्रॉब्लेम झालो. आता मी घाट चढूक लागले. घाटात पण टपरीवरून आहे. घाट चढल्यानंतरच वर लोट्यात जाऊया, त्याच्यानंतर आपल्याला चाय मिळू शकता. दाखवतोय धबधब्यावर पाणी किती आता तुम्ही बघून घ्यावा. आपण परशुराम घाट चढतोय आणि परशुराम घाटाच्या बरोबर खालती एक धबधबा आहे. हा बघा, बघा. तर बऱ्यापैकी गर्दी पण आता ना पाऊस म्हणजे बऱ्यापैकी त्यामुळे पाणी तर असणार 100%, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे लोक धबधब्यावर आंघोळ करू येतच. बारीक सारीक धबधबो काय तेवढे. कशिडी घाटात भरपूर धबधबे होते. कशिडीच्या घाटात ना पहिल्या लय धबधबे होते. आता तर बोगदो झाल्यापासून ना धबधबे आमका बघूच नाही मिळत त्या घाटातले. भरपूर वेळा आम्ही तिथं आंघोळ केलेली त्या धबधब्यावर. कशिडी घाटातल्या 3-4 धबधबे होते, 1-2 नाही 3-4. सगळा नाहीसा झाला. ठीक आहे, पाऊस थांबलो होतो पण टपरी नाही, त्याच्यामुळे आपल्या चाय पिऊ मिळणार नाही. आता घाट वर चढल्यानंतरच काय होईल त्या होईल. समाधान ढाब्याच्या जरा पुढे आलो आणि जरा मला चाय पिऊया. टपरी मिळाली आहे, टपरीवर जरा मस्त की चाय पितो. चला चाय पिऊया. चला तर मंडळी चाय तर पिऊन झालेली आहे, एकदम फ्रेश झालं आहे. जरा पाणी मारलं तोंडावर आणि आता म्हटलं निघूया. जरा बारीक बारीक पाऊस तेवढं नाही पण बारीक बारीक तर चला टाइमपास ना जास्त करूया नको, कारण जेवून जाऊया. तारावर झोपोक नाही पण थंय पोचूक हवा. माझ्याबरोबर अजून एक गाडीवालो ना, त्यांना त्याचो काय आम्हाला अजून काय नंबर दिला नाही. कधी आता काय माहिती, जेव्हा देत तेव्हा त्याला फोन लावून विचारूया बाबा खय आस आणि कसं काय अरेंजमेंट करणार आहात. तर सगळं आपण विचारूया आणि पुढचा प्रवास करूया. आता आधी जोपर्यंत होईत ना तोपर्यंत आपण प्रवास सुरू ठेवतो.
तर मित्रांनो बोस्ते घाट उतरतोय हे बघा, ट्रेन चालली आहे टोचन म्हणून एक गाडी ॲक्सिडेंट झालेली येतात पावसात ना. काय बाबा तुम्ही हळू चाला हो, हळू चला. प्रत्येक टायमाक सांगितलं असतं आम्ही सगळेजण की हळू चला. काय परिस्थिती झाली काय इलाज नाही. पण तुम्ही जर काळजीपूर्वक जर चाललात तर तुमका त्रास होणार नाही. तर मित्रांनो बरोबर मी आता लोणावळ्यात पोचलेलो आहे, ब्रिजवर आहे. आपल्या खालना जाऊची रस्तो हा, पण मी ब्रिजवर टाकलोय. मला हे बघा चेन्नईला गाडी रील जनरेशनला टाका म्हणून. आता इकडे पुढे जाऊन ना मी काय कधी टाकीत नाही, पण मी सेकंडवर गाडी दाबून धरतोय थोडे टाईम की मग ते आपणच जाता. मी कधी अशी हे बघा आला बघा हिरवा चिन्ह दिसताना ते आहे. मी कधी टाकीत नाही, पण पिकअप थोडा कमी होता त्यांना जर चिन्ह येईल तर. मग त्याच्यापेक्षा गाडी अशी जरा तापवायची सेकंडवर किंवा फर्स्टवर की आपणच जाता. मग तर बघूया कधी जातात आपण, जरा तापूया. हा ब्रिज मोठा, हा ब्रिज क्रॉस करते कसं तरी. तर मित्रांनो चलताना ना पुढे गाडी आहे ना, ते पाठीमागे मस्त एक वाक्य लिहिलं ना, आहे तितके देवाचे. एक नंबर. हे सगळं जे आहे ते देवाचंच आहे असं त्याचं म्हणणं आहे गाडीवाल्याचं. हे बघा खाली पाठीमागे लिहिलं आहे बघा, आहे तितके देवाचे, आहे तितके देवाचे. एक नंबर भावा, हे सगळं देवाचेच आहे. हे कायच आपलं नाही आहे या जगात. मित्रांनो बरोबर 9:45 वाजलेत आणि आता इलंय बरोबर माणगाव. आता ना भूक लागली आहे, काहीतरी जेवूया. एवढ्यात नाही जेवत आहे, पण बघू. पुढे राजू आणि शेरू चलता, पण आपल्याक ते काय मिळणार नाही, कारण कोलाडच्या ना दोघे कोलाडचे पुढे आहेत दोघे पण. त्यामुळे आपल्याक ते काय नेताना कठीण आहे, किती ताण लाव तरी. पण राजू म्हाका वाटता विजय हॉटेलला जेवणारा. ते तास पाऊण तास जातात, त्याच्यात कव्हर करून मिळताना बघतोय. मी काही जेवत नाही एवढ्यात. मग बघूया, भेटलो तर राजू भेटत, नाही तर मग काय आपण सारा जाऊन झोपूचा जा. 2 वाजता 2-2:30 वाजेपर्यंत पोचला तरी काही टेन्शन नाही. बघूया कसं काय त्या आणि चलोया. आता मी जेवतोय, राजू पण थांबलो. राजू जेवून झालो पण मी आता जेवते. चला. तर मित्रांनो हॉटेल जेव केलं आहे आणि व्हेज थाळी मागवलं आहे. तर संडे हा तरी पण तुला व्हेजच खाऊया, बस सारखा नॉनव्हेज खाऊन कंटाळा येतो, आपला व्हेजच. तर आज जेवायला आहे मटकीची भाजी, वांग्याची भाजी, डाळ भात आणि भाकरी आणि पापड. जेवूया, भूक लागली आहे. ती पाहुण्याच्या भावाची गाडी त्या दिवशी आपल्याला नडगेवात भेटली होती ना, तीच गाडी ती. तर आपली ह्यासाठी गाडी लावलं आहे, जे पार्किंगला चालू आहे ना ती. मी जेवलं आहे आता इथनं निघूया आणि पुढे पेनमध्ये जाऊन झोपूया. नशीब आधी पाऊस नाही हा. तर चला जाऊया. निघालो आपण पण निघालो. भावांनो जेवलंय मी मस्तपैकी व्हेज थाळी आणि थैसना निघालोय विजय हॉटेलवरनं. आता जाऊया आपल्या साराच्या पंपावर किंवा सारा हॉटेलला आणि ते जाऊन मस्तपैकी 2 तास झोप काढूया आणि 5, 5:30, 6 वाजता उठून पुढचा प्रवास करू तो आपल्या का.
यांना अजूनपर्यंत डिझेलचा काय समजतच नाही. 12,000 डिझेल टाकला बोललो अमोल, पण आता इली हा पाव टाकी डिझेलवर लागता की नाही लागता काय समजत नाही. पण 12,000 माझ्या मते जाऊ हवी गाडी. बघूया. जैन रिझर्वर लागत आहे, फोन लावूया आपल्या अमोल शेटका आणि पैसे मागून डिझेल टाकायचा. मग काय पर्याय नाही. मग मित्रांनो वाजलेत 12:30 आणि मी पंपार इलोय. तर आता झोपून देऊया. 5 वाजता आहेत ना आपण निघूया. तर आता गुड नाईट, चला बाय बाय. तर मंडळींनो बरोबर 5 वाजले. हे बघा तर आता इथं निघूया. स्टार्टर मारलंय, जरा फ्रेश झालंय. तर इथं निघूया. चला मित्रांनो फायनली पोचले बरोबर 7 वाजता. गाडी लावली पार्किंगला. रात्री हो येतं तर बरा आला. आता पार्किंगला पण जागा होती. तर ठीक आहे चला बघूया. जरा मंडळीनं बघूया आता किती वाजेपर्यंत गाडी खाली होत होती. रात्री जर इले असते ना तर काही टेन्शन नव्हतं, कारण पार्किंगला पण जागा होती आणि गेटच्या आतमध्ये घेत होते. ठीक आहे आता समजला की बजेट भरला तर डायरेक्ट यायचा आणि आपला काही टेन्शन नाही. रस्तो पण बऱ्यापैकी हा म्हणजे मोठो हा, काही विषय नाही. फक्त वस्ती हा थोडी एक अर्धा किलोमीटर. त्याच्यानं हवीला की आपल्या काही टेन्शन नाही. रस्तो मोठा. बघूया आता किती वाजेपर्यंत खाली करतात ती. 2 गाड्या लागलेत आधी. जर ती झाल्यानंतर आपली खाली करणार कसा काय असं ते त्यांचा बघूया. तोपर्यंत आपण आराम करूया. बरोबर वाजले 2 पण अजून काय गाडी खाली झाली नाही. आणि आज होईत की नाही ती पण माहिती नाही, कारण ही गाडी समोर हा पहिली ती गाडी पहिली खाली होतली, त्यानंतर आमची होतली आणि आमच्याबरोबर ज्याची भरली तो हा लोटे. आता तो आज रात्रीपर्यंत येणार. म्हणजे उद्याचा दिवस म्हाका उजाडणार हय. आणि हय जेवणाची सोय नाही. जावचा लागता 1-1.5 किलोमीटर लांब. तर आम्ही आता दोघांनी पण जेवण दिला की मुंबईचेच. ते बोलले आज खाली नाही झाली तर मी घरात जातलं आहे, माका एकट्याक राहता काय पर्याय नाही. रात्रीचा कसं काय करू जाता बघूया. आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खाली होईत असे बोलले आहेत, पण गॅरंटी नाही देऊ शकत अशा आणि वर बोललेले आहेत. तर बघूया कसं काय ते. आज पण गाडी खाली होणार नाही. आता वाजलेत 5-5:30 होऊन गेले. तर आज काय गाडी खाली होणार नाही. गाडी धुतलं आहे मस्तपैकी, कारण घाण झाली होती. तर तेवढ्यात वाचवे दिलं. आता गाडी धुवून आणि धुवून झाली होती, काही विषय नाही. तर आता व्हिडिओ इथे थांबवतो. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.